नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे माणुसकी. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. आज माझ्या घरी साखर संपली होती. विचार केला बाहेर कशाला जायचं, ब्लिंकिटवरूनच ऑर्डर टाकूया. मोबाईल उचलला, 2 क्लिक केले आणि स्क्रीनवर आलं 10 मिनिटात डिलिव्हरी. मनाला एकदम शांतता मिळाली. मी माझ्या कामाला लागले. पण हीच ती 10 मिनिटं. आज आपणा सगळ्यांना याची सवय लागली. एक बटन दाबायचं आणि समोरचा माणूस नाही, जणू एखादी मशीनच काम करते असं गृहीत धरायचं. वेळेत आलं तर ठीक आणि 2-4 मिनिटं उशीर झाला तर राग, तक्रार, कधी ऑर्डर कॅन्सल. आजही दारावर टकटक झाली. थोडा उशीरच झाला होता. दार उघडलं तर समोर एक मुलगा उभा. वय फारसं नव्हतं त्याचं, पण चेहऱ्यावर जबाबदाऱ्यांच्या रेषा होत्या. श्वास जोरात चालू होता. हात किंचित थरथरत होते आणि डोळे जणू खूप काही सांगायचं होतं. सामान घेतलं, पण का कोणास ठाऊक तोंडातून एवढंच निघालं, सगळं ठीक आहे ना? तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. आणि तिथेच त्याचा संयम तुटला. डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. ना आवाज ना हुंदका. जणू वर्षानुवर्ष रडायलाच परवानगी मिळाली नव्हती त्याला. थोड्या वेळाने तो म्हणाला, मॅडम, आजपर्यंत कुणी हे विचारलंच नव्हतं. उशीर झाला की लोक फक्त रागावतात. कधी सामान परत देतात, कधी ऑर्डर कॅन्सल करतात. तो थांबला, श्वास सावरला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. आज तिची डिलिव्हरी आहे. फोन येतोय, लवकर ये म्हणतायत. तो क्षण जणू वेळच थांबला. माझ्यासमोर डिलिव्हरी बॉय नव्हता. माझ्यासमोर एक नवरा उभा होता, जो बाबा होणार होता. तो पुढे म्हणाला, रस्त्यातच हॉस्पिटल लागतं. एकदा पाहून येऊ म्हणालो. फक्त एक क्षण. पण त्याच क्षणात उशीर झाला. तो अपराधी वाटत होता, जणू काही गुन्हाच केला आहे अशा नजरेने. पण खरं तर तो गुन्हेगार नव्हता, तो मजबूर होता. एका बाजूला बायको वेदनांशी झुंज देत होती आणि दुसऱ्या बाजूला नोकरी, ज्यामुळं घर चालतं. ड्युटी सोडली असती तर नोकरी जाण्याची भीती आणि उशीर झाला तर लोकांचा राग. आज तो अडकला होता, कुटुंब आणि पोटाच्या मध्ये. मी पूर्णपणे गप्प झाले. डोळे भरून आले. मन खूप जड झालं. आपण ज्या 10 मिनिटांसाठी भांडतो, आरडाओरडा करतो, कधी कधी तीच 10 मिनिटं कोणाच्या आयुष्यातले सगळ्यात मौल्यवान क्षण हिरावून घेतात. आज एक गोष्ट उमगली. प्रत्येक उशीर म्हणजे बेपर्वाई नसते. प्रत्येक माणूस लापरवाह नसतो. काही लोक गप्पच आपल्या आनंदाचा, आपल्या अश्रूंचा, आपल्या स्वप्नांचा बळी इतरांच्या सोयीसाठी देत असतात. आपण खोलीत बसून सेकंद मोजतो आणि कोणीतरी रस्त्यावर आपलं संपूर्ण आयुष्य सांभाळत धावत असतो. एक छोटीशी विनंती, पुढच्या वेळी कोणी थोडा उशिरा आला तर रागावण्याआधी फक्त एकदा विचारा, सगळं ठीक आहे ना? कदाचित समोर उभा असलेला माणूस कोणाचा नवरा असेल, कोणाचा बाबा असेल, कोणाचा मुलगा असेल, जो जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला फक्त थोडीशी माणुसकी शोधत असेल. कारण आपण ग्राहक आहोत, पण तोही माणूस आहे. माणूस आधी आणि सोय नंतर. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ह्या हृदयस्पर्शी प्रसंगाचे कथन नक्कीच मनास भावले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.